नमस्कार. आज आपण एका अशा महान समाज शिल्पकाराबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या आयुष्यातल्या एका घटनेने भारताच्या इतिहासाला एक नवी क्रांतिकारी दिशा दिली. चला तर मग महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला आपण जवळून समजून घेऊया. असं म्हणतात की प्रत्येक मोठ्या क्रांतीची सुरुवात ही एका छोट्याशा क्षणातून होते. ज्योतिराव फुलेंसाठी तो क्षण होता त्यांच्या एका मित्राचा विवाह सोहळा. वरवर पाहता हा एक अतिशय सामान्य प्रसंग वाटतो नाही का, पण ह्याच क्षणाने एका प्रचंड मोठ्या सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली होती. तर पाहूया कसा एका अपमानातून एका महान प्रतिज्ञेचा आणि एका मोठ्या क्रांतीचा जन्म झाला. जरा कल्पना करा, तुम्ही तुमच्या खूप जवळच्या मित्राच्या लग्नाच्या वरातीत उत्साहाने सामील झाला आहात आणि अचानक तिथे तुमच्या जातीमुळे सर्वांसमोर तुमचा अपमान केला जातो. ज्योतिराव फुलेंना नेमकं याच अनुभवाला सामोरं जावं लागलं. त्यांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं आणि त्या मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आलं. हा खरं तर फक्त त्यांचा वैयक्तिक अपमान नव्हता, तर त्या काळातल्या संपूर्ण अन्यायकारक समाजव्यवस्थेचा तो एक आरसा होता. त्या अपमानाच्या घटनेने ज्योतिरावांच्या मनात अक्षरशः क्रांतीची ज्वाला पेटवली. त्यांनी त्याच क्षणी एक निर्धार केला की ते या जातीय व्यवस्थेविरोधात, या अन्यायाविरोधात लढणार. आणि हा लढा फक्त स्वतःसाठी नसेल, तर समाजातल्या सर्व शोषित, महिला, शूद्र आणि अतिशूद्रांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा असेल. मग या प्रचंड मोठ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी शस्त्र कोणतं निवडलं? ते शस्त्र होतं ज्ञानाचं, म्हणजेच शिक्षण. फुलेंचे हे शब्द त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार सांगतात. विद्येविना मती गेली, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे बघा, त्यांच्या मते समाजाच्या सगळ्या दुःखांचं, सगळ्या समस्यांचं मूळ कारण होतं अज्ञान, अविद्येचा अंधार. आणि म्हणूनच त्यांनी या अज्ञानावरच घाव घालण्याचं ठरवलं. आणि हो, त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवले. 1848 साली त्यांनी मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. मग 1852 मध्ये ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं त्या समाजासाठी शाळा उघडली. आणि पुढे जाऊन त्यांनी तब्बल 18 शाळांची स्थापना केली. यावरून त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते. त्यांच्या या संपूर्ण कार्याचं एकच ब्रीदवाक्य होतं, अंधारातून उजेडाकडे. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ अक्षर गिरवणं नव्हतं, तर ते अज्ञानाच्या अंधारातून माणसाला आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याच्या प्रकाशाकडे नेणारा एक मार्ग होता. मग फुलेंच्या मते शिक्षणाचा खरा उद्देश काय होता? तर असं शिक्षण जे प्रत्येक माणसाला स्वतःची ओळख करून देईल, त्याचं आत्मभान जागृत करेल. केवळ पाठांतर करून मिळणारी पदवी नव्हे, तर खरं आत्मज्ञान देणारं शिक्षण. पण त्यांचं काम फक्त शाळा उघडण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांची ही मोहीम हळूहळू एका व्यापक सामाजिक सुधारणा चळवळीत बदलली. हा लढा अनेक आघाड्यांवरचा होता. अर्थातच हे काम अजिबात सोपं नव्हतं. फुले दाम्पत्याने समाजाच्या जुनाट रूढी परंपरांना थेट आव्हान दिलं होतं. त्यामुळे त्यांना प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. सावित्रीबाई जेव्हा शाळेत मुलींना शिकवायला जायच्या, तेव्हा लोक त्यांच्यावर दगड, चिखल, इतकंच काय तर शेणसुद्धा फेकत असत. हा विरोध इतका तीव्र होता की सनातनी लोकांच्या दबावाखाली येऊन खुद्द ज्योतिरावांच्या वडिलांनीच त्यांना घराबाहेर काढलं. विचार करा, समाज बदलण्याच्या या महान कार्यासाठी त्यांना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं, पण तरीही त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही. पण अशा कठीण काळातच खरे साथीदार भेटतात, नाही का? या कठीण काळात उस्मान शेख आणि त्यांच्या बहीण फातिमा शेख यांनी त्यांना आधार दिला, आश्रय दिला. त्यांनी केवळ घरच नाही दिलं, तर त्यांच्या कार्यात सक्रिय सहभागी घेतला. आणि यावरूनच हा लढा किती सर्वसमावेशक होता हे दिसून येतं. फातिमा शेख या केवळ एक समर्थक नव्हत्या, तर त्या या शैक्षणिक मोहिमेतल्या एक महत्त्वाच्या भागीदार बनल्या. मुस्लिम महिलांच्या शिक्षणातलं त्यांचं योगदान हे खरंच अमूल्य आहे. फुलेंनी केवळ उपदेश केला नाही, तर प्रत्येक गोष्ट स्वतः कृतीतून करून दाखवली. त्यांनी विधवांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. स्वतःच्या घरात त्यांनी विधवा स्त्रियांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. विधवांच्या केशवपणाच्या अमानुष प्रथेविरोधात नाभिकांचा संप घडवून आणला. आणि एवढ्यावरच न थांबता एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. 66 हा फक्त एक आकडा नाहीये. या बालहत्या प्रतिबंधक गृहामुळे तब्बल 66 महिला आणि त्यांच्या मुलांना जीवदान मिळालं. सावित्रीबाई स्वतः त्यांची सेवा करायच्या. हे त्यांच्या कार्याचं एक प्रत्यक्ष आणि खूप मोठं फलित होतं. आता आपल्या या विचारांना, या कार्याला एक संस्थात्मक रूप देणं गरजेचं होतं. आणि त्यातूनच स्थापना झाली सत्यशोधक समाजाची. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. नावाप्रमाणेच याचा उद्देश होता सत्याचा शोध घेणे.
ध्येय अगदी स्पष्ट होतं. स्त्रिया आणि सो कॉल्ड खालच्या जातीतील लोकांना शोषणातून, गुलामगिरीतून मुक्त करणे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले होते. आपल्या विचारांना आणखी व्यापक करण्यासाठी फुलेंनी लेखणीलाही शस्त्र बनवलं. त्यांचं गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे जातीय व्यवस्थेवर केलेला एक अत्यंत शक्तिशाली प्रहार होता. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतील गुलामगिरी संपवण्यासाठी लढणाऱ्या लोकांना समर्पित केलं होतं. यातून त्यांची वैश्विक मानवी हक्कांबद्दलची दृष्टी दिसून येते. सर्वांचा निर्मिक एक आहे जगी, भांडणे अनेक कशासाठी. या एका ओळीत त्यांच्या संपूर्ण विचारांचं सार सामावलेलं आहे. जर या जगातल्या सगळ्यांना बनवणारा एकच निर्माता आहे, तर मग माणसं धर्म आणि जातीच्या नावावर एकमेकांशी का भांडतात? हा किती साधा पण किती मोठा प्रश्न आहे, नाही का? आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पाहूया फुलेंचे हे 100-125 वर्षांपूर्वीचे विचार आजच्या आधुनिक भारताशी कसे जोडलेले आहेत. इथे बघा, एकीकडे आहेत महात्मा फुले आणि दुसरीकडे आहे भारतीय संविधान. आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना आपले गुरु मानत असत आणि म्हणूनच फुलेंच्या विचारांचा थेट आणि स्पष्ट प्रभाव भारताच्या राज्यघटनेवर दिसून येतो. फुलेंनी ज्या मूल्यांसाठी आयुष्यभर लढा दिला, म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता, हीच मूल्य आज आपल्या भारतीय संविधानाचा आत्मा आहेत, तसा पाया आहेत. जन्माने कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं आणि धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, हे त्यांचे विचार त्या काळाच्या कित्येक तरी पुढे होते. महात्मा फुलेंची क्रांती एका लहान मुलीच्या हातात पुस्तक देऊन सुरू झाली होती. या एका कृतीतून त्याने दाखवून दिलं की शिक्षण आणि वैयक्तिक कृतीमध्ये किती प्रचंड शक्ती दडलेली असते. आता आपल्यासमोर प्रश्न हा आहे की आजच्या जगात पुढची सामाजिक क्रांती कुठून आणि कशी सुरू होऊ शकते. हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.